शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनंत बाळा नर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन तुम्ही निवडून आल्यानंतर प्रथमच होतं हे अधिवेशन। मुळात जाणून घ्यायला आवडेल की ज्या प्रकारे तुमचं हिवाळी अधिवेशन पार पडलं, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून काय शिकायला मिळालं? निश्चितपणाने खऱ्या अर्थाने इथलं कामकाज आमच्यासाठी नवखं होतं, तरी देखील ह्या 3 आठवड्याच्या अर्थसंकल्पामध्ये बरंच काही शिकायला मिळालं। आपल्या विभागातले जे प्रश्न आहेत, खऱ्या अर्थाने अनेक वर्ष लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याला इथे वाचा फोडण्याची, शासनाचे निर्देश आणून देण्याची, शासनाचं लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली। त्याच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढा आम्ही प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून रखडलेले प्रश्न असतील, जोगेश्वरी गुंपेचा प्रश्न असेल, आरे कॉलनीतील लोकांचे प्रश्न असतील, आरे कॉलनी असेल किंवा विभागातला पाण्याचा गंभीर प्रश्न मुंबईमध्ये जो भेडसावतोय तो असेल, असे अनेक प्रश्नांना या ठिकाणी शासनाचं लक्ष केंद्रित करण्याचा मी प्रयत्न केला। निश्चितच अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलेलं आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सर्वसामान्य जनतेला काय मिळालं? कारण ज्या प्रकारे सभागृहामध्ये एक वक्तव्य होती, सभागृहामध्ये एक चर्चा होती, दुसरीकडे बाहेर नेहमी चर्चा पाहायला मिळत होती, ती म्हणजे औरंगजेबाची कबर होती, त्याच्यानंतर दिशा सालियन प्रकरण होतं, त्याच्यानंतर हलाल असेल, झटका असेल, अशा प्रकारे जी वक्तव्य येत होती। यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, ज्याच्यामधून जनतेला काय मिळालं? मला वाटतं याच्यातून जनतेला काय मिळेल ही शंका आहे। त्याचं कारण आता शासनाचे जे धोरण आहे किंवा राज्यकर्त्यांची कार्यपद्धती आहे, ती मोठमोठे प्रकल्प राबवण्याकडे जास्त त्यांचा कल आहे आणि कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा कल आहे। परंतु सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, मग तो पाण्याचा असेल, स्वच्छताचा असेल, आरोग्याचा असेल, मुंबईमध्ये ICUची कमतरता आहे याचं असेल, रेशनिंगचं निकृष्ट दर्जाचं धान्य असेल, असे अनेक प्रश्न आहेत आणि खऱ्या अर्थाने ते प्रश्न सोडवण्याकडे तितकंसं लक्ष दिलं गेलं नाही। कुठला तरी मुद्दा काढून कामकाज रेटून नेण्याचं हे सगळं प्रकार चाललं। मला वाटतं खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर असलेली यंत्रणा सक्षम करून त्याच्यामध्ये नव्याने विकास कामं हाती घेणं हे संयुक्तिक आहे, परंतु तसं काही झालेलं दिसत नाही। निश्चितच, पण ज्या प्रकारे तुम्ही आता आमदार असाल तरी विधानसभेच्या बाहेर जेव्हा तुम्ही शिवसैनिक होता त्यावेळेला सुद्धा दिशा सालियन प्रकरण तुम्ही पाहिलं होतं। साधारणतः दिशा सालियन या प्रकरणावरून आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना घेरण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा पाहायला मिळत आहे। सभेमध्ये आजही तशाच प्रकारचा गदारोळ पाहायला मिळाला। केवळ या प्रकरणांमुळे सरकार पळ काढतंय का आणि मुळात दिशा सालियन हे प्रकरण अधिवेशनाची चर्चेचा भाग असू शकतो का? मला वाटतं माझ्यासाठी हे सभागृह नवखं जरी असलं तरी आजपर्यंतच्या काळामध्ये विरोधक लॉबीमध्ये अध्यक्षांच्या समोर दाद मागण्यासाठी येतात, परंतु ह्या अधिवेशन काळामध्ये सत्ताधारी जास्तीत जास्त वेळा लॉबीमध्ये आले, विरोधक तर आपली जागा सोडून कुठे गेले नाही। याचा अर्थ की शासनाच्या माध्यमातून जे चाललेलं कामकाज आहे हे रेटून नेण्याचं आहे आणि जेव्हा त्यांच्या अंगावर कुठले कुठले विषय येत असतील तर त्यांना त्याच्याकडून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी असे एक प्रकार पुढे आणले गेले। मला वाटतं दिशा सालियनचा जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर इथे संभाषण करण्याची गरज नाही। 5 वर्षापूर्वीचा तो विषय आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोर्ट जे काही न्याय देईल, निर्णय लावेल, तो सगळ्यांना बंधनकारक असेल। असं असताना आज कुठलाही विषय नाही आहे तरी कुठलं तरी जाणीवपूर्वक विषय खोदून काढणं आणि त्याला प्रकाश झोतात आणणं हे शासनाचे मला वाटतं एक पळवाट आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे दिशा सालियनच का, मग ते संजय राठोडचा विषय आहे, आणखीन असे अनेक विषय आहेत, म्हणजे विरोधकाचं आपलं ते ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशा प्रकारचा प्रकार मला वाटतं या माध्यमातून बघायला मिळाला, हे खेदजनक आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।